ते आता बघूया लोक काय म्हणतात. आपण लोकांना विकासाच्या विकासाचा विभाग आहे खूप झालाच नाही. त्यावरती लोकांचं मतपरिवर्तन झालेली आहे. ऑलरेडी लोक उत्तम मुख्य म्हणून उमेदवार म्हणून दिलेला आनंदी आहेत आमच्या समाज विभागामध्ये. आणि नक्कीच आपण यामध्ये आवाज उठून विकास हा व्यवस्थित भयमुक्त ज्या गोष्टी आहेत दडपशाही करणं दांडगाशाही करणं ज्या गोष्टी आहेत आता ती पाहिलं त्याच्या समोरच्याचं आपलं नवी फॉर्म मिळालं नाही ही परिस्थिती आहे समोरच्या व्यक्तीची. कुठे उभं राहायचं हरकुळकी नाटळकी हरकुळ हे म्हणजे बेडू घोड्यावर चालू आहेत. त्याच्यावरती बघूया आता काय होतं. जनता मायाबरोबर आहे 100% जनता माया पाठीशी आहे आणि येणाऱ्या 5 तारीखला दाखवून देईल. कुठल्या मुद्द्यांवर जनता तुमच्यासोबत असेल? माझा एक मुद्दा म्हणजे पहिला विकास, नंतर ते दडपशाही दांडगाशी चालू आहे तो दुसरा मुद्दा आणि बाकीचा पुढे बोलूच आपण. अजून खूप सारे मुद्दे आहेत. येणाऱ्या काळात आपण पुढे तुमचं जे प्रतिक्रिया असतील ते आपल्याला समजतील आपल्याला. आमच्या दडपशाहीचा आरोप करताय नेमका कोणावरती आहे? जगजाहीर आहे जिल्ह्यात, सांगायची गरज नाही. तुम्ही पोलिटिशियन असतील कोर्ट असतील सगळं सगळं जग मला स्पष्टीकरण द्यायची गरज नाही त्या विषयावरती. आपण पुढे येणार काळात सगळं पुराव्याशी दाखवतो. आपला विरोधी उमेदवार म्हणून भाजपचे संदेश सावंत यांनी आपला उमेदवारी दाखल केला. त्यांना मिळालं नाटक जिल्हा मतदारसंघातून अधिकृत उमेदवार त्यांनी तुमच्यावर दाखल केलं. तगडं आव्हान तुमच्यासमोर असणार आहे, कसं पाहिजे? त्यांना नक्कीच माझ्याकडून शुभेच्छा असतील पण लोकांची शुभेच्छा नसतात एवढं. विजय कसा असेल काय वाटतं? मुलाला आमचा असेल जनताने ठरवलं ऑलरेडी मनात ठरवलेलं आहे फक्त मुलगा निवडून द्यायचं. असं म्हटलं जातं की गोट्या सावंत स्पर्धेचा डिपॉझिट जप्त करतात. त्यांचं इथे बॅनर करायला होते गोट्या करा कपाळात काय काय लागलं होतं. आम्ही बघितून पाहिलं आहे सर्व जगजाहीर झालेलं आहे. इकडे बसच बोलले आमचे 400 आम्ही 600 मताने आघाडी घेऊ आता 1500 आघाडी घेऊ. काय झालं जनतेने करून दाखवलं. पैसा वारू पेरून किंवा दडपशाही करून निवडणुका जिंकता येत नाही. लोकांमध्ये पोहोचलं पाहिजे. गावात जाऊन फक्त मिटिंग लावणं आणि एवढ्या लोकांचे पक्षभेद करून न्यूजवर दाखवणं की पक्षभेद करतोय संघटना बांधणी करतो असं बांधणी होत नसते. लोक बरोबर चांगल्या वैचारिक माणसाला मतदान करतात. काय रणनीती असेल तुमची या निवडणुकीमध्ये? रणनीती आमची अशी असेल आम्ही पूर्ण फोकस आमच्या विभागाच्या विकासावर देणार आहोत आणि जे एवढ्या वर्षात जे प्रलंबित धरण आहे नरडवे धरण ह्याच्यावरती आवाज उठवणार. जे भूसंपादनाचे विषय आहेत पेंडिंग कित्येक वर्षापासून त्याच्यात आम्ही आवाज उठवणार आहोत. असे आमच्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही काम करणार आहोत. दडपशाही आणि विकासाचे मुद्दे. विकासाचे मुद्दे म्हणताय नाटक जिल्हा मतदारसंघामध्ये रस्ते मात्र गुळगुळीत दिसत आहेत. डांबरीकरण झालं दिसतं. हे मी आल्यानंतर झाले आहेत. तुम्हालाही माहिती आहे आंदोलन 2021 मध्ये केल्यानंतर त्याच्यानंतर मग कोणतरी एक आता इथे मोठा माणूस म्हणजे छोटा एक माणूस आला मुलगा आलाय आणि तो आंदोलन करतोय. आता माझं काहीतरी इथे पायाखालची वाळू हलणार आहे. मग विकास करायचा आहे. मग नारळ फोडायचे. मग कसे नारळ फोडते तुम्हालाही माहिती सांगायची. बघा सगळं जनतेला माहिती आहे. तिकडच्या उत्तम लोक आल्यानंतर तिथे विकास झालेला आहे. त्याच्या 71 विरोध म्हणजे पहिलं कसं होतं मी सांगेन ती पुरवायची आयत्या वेळात नागोबा लोकांना काय माहिती एकच माणूस होता चला कुठे सांगा नाव घेतो मी जाऊ दे काय बोलतो बघे नंतर फेसवरती. पण कसं आहे आपण जी गोष्ट करतोय ती लोकांवरती पोचली पाहिजे. जो माणूस काम पोचलो ना त्याला पैसे वाटायची गरज लागत नाही. माझा खुलं आव्हान आहे गोट्या सावंतला. मी माझ्या घरात बसून जातो त्याने आपल्या घरात बसून राहायचं. त्याने पैसे न वाटता ही निवडणूक जिंकून दाखवायची. ओपन चॅलेंज आव्हान करतो. मी प्रचार करणार नाही. गोट्या सावंतने पण प्रचार करायचा नाही समोरच्या पक्षाचा. मी कोण जनता कोणाला बहुमत करते हे त्या आपल्या मतपट्टीत दिसून येईल.